everyone, hope you all are doing great. Welcome or welcome back to my channel. My name is Mayuri and today we are going on our first trip of this year to Malvan. So let's get travel together. तर ही वर्षाची पहिली एक दिवसीय सहल आपण म्हणू शकतो. तर आम्ही गेलो होतो आणि आम्हाला खूप ठिकाणं कव्हर करायची होती, त्यामुळे आम्ही लवकर बाहेर पडलो होतो. तर आमचं पहिलं डेस्टिनेशन होतं स्फटिक शिवलिंग. हे सध्या खूप व्हायरल असं हे ठिकाण आहे, खूप जण जातात. तुमच्यापैकी सुद्धा खूप जण इथे गेली असतील. तर आम्ही पहिल्यांदा इथे पोहोचलो, इथे दर्शन घेतलं. तुम्ही सुद्धा इथलं दर्शन घ्या. तर तुम्ही गुगल मॅप वगैरे लावला तर आपल्याला एक्झॅक्ट लोकेशन मिळतं. बाहेर गाडी पार्क केल्यानंतर एवढं थोडंफार चालावं लागतं, त्याच्यानंतर लेफ्ट टर्न घेतल्यानंतरच इथे हे लोकेशन आहे. आणि इथे कोणतेही चार्जेस नव्हते, कारण आम्ही खूप ठिकाणी गेलो. आता खूप बीचेसवरती आणि प्रत्येक ठिकाणी चार्जेस अप्लाय केले जातात. तर इथे आम्ही गेलेलो फ्री ऑफ कॉस्ट. फक्त ह्यांच्या काही सूचना आहेत ज्या आपल्याला पाळाव्या लागतात. मला इथे पोहोचल्यानंतर हे ठिकाण खूप आवडलं, कारण इथे खूप शांतता पाळली जाते आणि मेडिटेशनसाठी, मनशांतीसाठी हे खूप छान ठिकाण असं मला वाटलं. कारण हे लोकेशन पूर्ण एरिया तसाच एक बनवलेला आहे. आता इथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो. आता सगळी एकत्र आहोत म्हटल्यावरती शांत शांत थोडी जाणार, त्यामुळे आम्ही मस्तपैकी गाण्यांवरती नाचत नाचत गेलो. तर ह्यावेळी माझी फ्रेंडसुद्धा सोबत होती आमच्या प्रवासात. त्याच्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी चौके येथे उतरलो आणि चौकेचा बाजारसुद्धा होता, त्यामुळे खूप गजबजले असं मार्केट होतं. त्याच्यानंतर हॉटेलमध्ये थोडंफार खाऊन आम्ही आलो आमच्या दुसऱ्या लोकेशनवरती, ते म्हणजे सिंधुदुर्ग फोर्टच्या इथे, म्हणजे सिंधुदुर्ग बीचच्या इथे. तर इथे खूप आता शॉप्स वगैरे सुरू केलेले आहेत. म्हणजे काही वर्षांपूर्वी इथे तसं काही नव्हतं, पण आता टुरिझम वाढलेलं आहे, त्यामुळे आता इथे खूप सारी शॉप्स आता ओपन केलेली आहेत. आणि ते माझ्या फ्रेंड्सनी शॉपिंगसुद्धा केली हॅटची, आणि तुम्ही चांगलं बार्गेन करू शकता, ते रेट्स कमी करून देतात. आता ही हॅट आहे जी आम्हाला 120 सांगितली, पण आम्ही कमी करून घेतले रेट्स. तर तुम्हीसुद्धा तिथे बार्गेन करू शकता. आणि अजून एक गोष्ट मी नोटीस केली, ती म्हणजे जी बीचवरती शॉप्स आहेत, म्हणजे शोअरवरच्या इथे शॉप्स आहेत, त्यांचे रेट्स कमी आहेत. आणि आतमध्ये जे शॉप्स आहेत त्यांचे रेट्स जास्त आहेत. म्हणजे इथे आम्ही बघितलं तर प्रत्येक हॅटची प्राईज ही 120 होती. म्हणजे तुम्ही कुठच्याही साईजची हॅट घ्या, छोटी मोठी, ती 120लाच होती. आणि आतमध्ये आम्ही विचारलं तर त्यांनी प्रत्येक साईजवरती किंमत लावल्या होत्या. जशी छोटी 120ला सुरू केली होती, आणि ह्या ज्या ह्यांनी परचेस केल्या त्या त्यांनी 150 चार्जेस सांगितले होते. तर ह्या काकींकडनं आम्ही शॉपिंग केलं होतं. तर तुम्हीसुद्धा इथे या, ह्या खूप चांगलं बार्गेन करतात. तर त्याच्यानंतर आम्ही हॅट घेतल्या आणि पुढे निघालो. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही जाताना तुमची वॉटर बॉटल कॅरी करा, कारण ऑफकोर्स हॅटवरती चार्जेस आहेत, म्हणजे सगळ्यावरती चार्जेस असणार. आणि पूर्ण किल्ला फिरेपर्यंत, कारण सध्या समर सीझन आहे आणि खूप जास्त तहान लागते, खूपच जास्त लागते. त्यामुळे तुमच्या वॉटर बॉटल कॅरी करा, की जेणेकरून तुम्हाला तिथे वॉटर बॉटल परचेस कराव्या लागणार नाहीत. त्यानंतर इथे आम्ही तिकीट्स घेतले जेटीच्या इथे, आणि 100 रुपीज पर पर्सन असे चार्जेस होते. तर तिथे नंबरप्रमाणे बोट्स असतात. आपण ज्या बोटमध्ये जातो आहे त्या बोटमधनंच यावं असं ते आपल्याला सांगतात. पण आम्ही गेलो होतो वेगळ्या नंबरच्या बोटने आणि आलो होतो वेगळ्या नंबरच्या बोटने, कारण खूप वेळ थांबावा लागणार होता. आणि तिथे 1 आवर असं टाईम लिमिट आहे. 1 तासामध्ये तुम्ही ते फिरून किल्ला यायचा आणि तिथे थांबायचं. मग ते तुम्हाला पिकअप करतात आणि आणून पुन्हा इथे सोडतात. आणि 1 तासामध्ये बऱ्यापैकी किल्ला व्यवस्थित फिरून होतो, व्यवस्थित पिक्चर्स वगैरे घेऊन. आता बोट्समध्ये बसल्यानंतर तुम्हाला हे लाईफ जॅकेट प्रोव्हाइड केले जातात, पण बोटचं स्पीड हे खूप व्यवस्थित असतं.
तर जेटीपासून ते किल्ल्यापर्यंत मोजून 5 ते 7 मिनटामध्ये आम्ही पोहोचलो होतो. मोजून मी म्हणते, असं 5 ते 6 असं नाही, 5 ते 6 मिनटं क्लॉकने मोजून आम्ही पोहोचलो होतो. आणि आमचा अख्खा ग्रुप म्हणजे आम्ही 20 जणी आणि मला वाटतं 10 वगैरे जणं होती बोटमध्ये. तर अशी एका बोटमध्ये इतकी माणसं असतात आणि त्यांनी नेऊन तिथे आम्हाला सोडलं होतं. आणि आम्ही ज्या टायमिंगला गेलो होतो त्यावेळी इतकं ऊन नव्हतं, पण त्याच्यात जसं आम्ही बाहेर पडलो होतो किल्ल्यातनं तसं खूप जास्त ऊन वाढलं होतं. तर इथे वॉटर स्पोर्ट्ससुद्धा केले जात होते, म्हणजे तुम्ही पॅराशूट्स वगैरे बघू शकता. आणि सध्या पीक आहे टुरिझमचा पिरियड, त्यामुळे खूप जास्त टुरिस्ट आले होते. आणि त्यात आम्ही संडेला गेलो होतो, म्हणजे तर तुम्ही इमॅजिन करूच शकता. त्यामुळे जर तुम्ही संडेला ट्रॅव्हल करणार असाल तर मी रेकमेंड करेन की तुम्ही लवकर बाहेर पडा, म्हणजे घरातून लवकर बाहेर पडा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित फिरता देखील येईल आणि तुम्हाला गर्दीसुद्धा जास्त भेटणार नाही. आता सुरुवातीलाच आम्ही पिक्चर काढत थांबलो होतो, मी आणि माझी फ्रेंड. त्यामुळे आम्हाला जसं मी म्हणाले की 1 तासामध्ये कवर करायचं यायचं होतं, त्यामुळे आम्ही धावत किल्ल्याच्या दिशेने निघालो होतो, कारण आमचा ग्रुप पुढे चालत गेला होता. तर तुम्ही बघू शकता किल्ल्याची ही भक्कम अशी इमारत. आणि हा आपला किल्ला इतका सेफली बांधला गेला आहे की आपण बघू शकतो इथे एंटर करतानासुद्धा असं नागमोडी वळण घेत असं एंट्रन्स आहे इथला. तर इथे गाईड्ससुद्धा अवेलेबल आहेत. तर किल्ल्यामध्ये 5 रुपये तिकीट होतं पर पर्सन, तर ते घ्यायचं होतं. आणि आम्ही लवकर जाऊनसुद्धा तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे ती. आता तुम्ही बघू शकता की किल्ल्यामध्ये पोहोचल्याच तिथे तुम्हाला वर्दळ दिसणार आहे दुकानांची. दुकानं म्हणजे नुसती खाण्याचीच नाही, तर तिथे गाईड्स अवेलेबल आहेत. तर ते तुम्हाला जर तुम्हाला माहिती हवी असेल शिवाजी महाराजांच्या काळातली, शिवकाळाबद्दल किंवा किल्ल्याबद्दल, तर ते तुम्हाला प्रोव्हाइड करतात. त्याच्यानंतर खाण्याजेवणाची डेफिनेटली आहेत, हॅट्सची वगैरे भेटतील. तर आम्ही जसं आतमध्ये गेलो तसं तुम्ही बघू शकता की इथे कचराकुंडी वगैरे खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतली जात होती. तर हे तिकीट काउंटर आहे, इथे तिकीट्स घेतले जातात, तुम्ही वाचू शकता पॉज करून. आणि जसं मी कचराकुंडीबद्दल बोलली, तिथे स्वच्छतेची खूप जास्त काळजी घेतली जात होती. कचरा काढला जात होता, सारखा नित्यनेमाने काढला जात होता. त्यामुळे आपणसुद्धा ही काळजी घेतली पाहिजे की आपण तिथे जाऊन कचरा करणार नाही आणि ते जितकं स्वच्छ आहे त्यापेक्षा जास्त स्वच्छतेवरती आपण भर दिला पाहिजे. तर किल्ल्यामध्ये वस्ती आहे, काही घरं आहेत आणि बघू शकता तर आजूबाजूला खूप जास्त झाडं आहेत, त्यामुळे आल्हाददायक वाटतं आतमध्ये. पण काही असे स्पेसेस आहेत जिथे काहीच नाही आहे, त्यामुळे तिथेसुद्धा खूप ऊन लागतं. त्यामुळे तुम्ही ह्या प्रिपरेशननेच जा की कपडे वगैरे तसंच घातले पाहिजे ज्याने आपण कम्फर्टेबल राहू, कारण खूप ऊन आहे, उन्हाळा असल्यामुळे, त्यामुळे खूप गरम होतं. तर आम्ही इथले रेट्ससुद्धा चेक केले. जसं मी म्हटलं की इथे थोडे रेट्स हाय आहेत. तर किल्ल्यामध्ये बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. तर तुम्ही हा बॅनर वाचू शकता. तर तुम्ही हा वाचू शकता की हा माड म्हणजे 1 स्टेम आणि 2 कॅनपीज असं. तर असं आश्चर्यकारक वाटणाऱ्या खूप गोष्टी आहेत, जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलाचे ठसे आहेत आणि इथे म्युझियम आहे, भवानी आईचं मंदिर आहे. त्याच्यानंतर जी तलवार जी इंग्लंडला गेली ब्रिटिशांसोबत, जगदंबा तलवार, त्याची प्रतिकृतीसुद्धा इथे सांभाळून ठेवलेली आहे. आम्ही इथे दर्शन घेतलं महाराजांचं आणि आतमध्ये खूप थंडगार वाटत होतं. तर इथे जागोजागी आपल्याला सूचित करणारे बॅनर्स भेटतात, जिथे स्वच्छता पाळावी, त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी हे सांगितलं जातं. तर ह्या श्री शिवराजेराजेश्वर मंदिरामध्ये आम्ही गेलो आणि इथे गेल्यानंतर ते काका होते, त्यांनी इथली खूप जास्त माहिती दिली आणि सांगितलं, शिवकालीन इतिहासाबद्दल सांगितलं, तलवारीबद्दल सांगितलं, प्रतिकृतीबद्दल सांगितलं. त्यानंतर आम्ही पुढे निघालो. तर इथे भुयारी मार्ग दाखवलेला आहे, जो महाराजांनी यूज केलेला आहे.
तर हा भुयारी मार्ग आहे आणि मला असं आढळून आलं की ह्याच्यामध्ये सुद्धा कचरा टाकलेला आहे. तर त्यांसाठी अशा पाट्यासुद्धा लावलेल्या आहेत की गाढव, मूर्ख व बिंडोक माणसांना चप्पल आणि बूट घालून विहिरीत उतरण्याची परवानगी आहे. तर हा बॅनर डेफिनेटली सगळ्यांना वाचता यावा. तर ही विहीर आहे आणि इथे काही नियम आहेत की ते चप्पल काढून आतमध्ये जावं आणि हा बॅनर लावला आहे ह्याचा अर्थ इथे चप्पल आणि बूट घालून आतमध्ये नक्की कोणतरी गेलेलं असणार. जर भुयारी मार्गामध्ये कचरा टाकू शकतात तर डेफिनेटली अशा गोष्टी तर आपण एक्सपेक्ट करूच शकतो. तर ह्याची काळजी घेणं हे मी असं म्हणणार नाही की आपलं कर्तव्य आहे, ही आपली जबाबदारी आहे. आपण जर आपल्या हक्कांवरती भांडू शकतो तर आपली कर्तव्य तर आपण पाळलीच पाहिजेत. आणि इथून हा जो पोर्शन आहे तो कंप्लीट उन्हाने व्यापलेला आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की कसं रखरखीत ऊन आहे. तर त्याच्यानंतर आम्ही आलो भवानी मंदिरच्या इथे. तर भवानी मंदिरच्या इथून हा असा व्ह्यू आहे. किल्ल्याची पूर्ण भिंत दिसते, समुद्र दिसतो आणि खूप मस्त वाटतं. त्याच्यानंतर आम्ही आलो पुढे. तर इथून पुढे किल्ल्याची जी इमारत आहे आणि तिथला जो व्ह्यू आहे, तिथून जे दृश्य दिसतं ते दृश्य बघण्यासाठी तुम्ही नक्कीच ह्या पायऱ्या चढाव्यात असं मी म्हणेन. कारण मी असं का म्हणते, कारण पूर्ण किल्ला बघून आल्यानंतर आपण जेव्हा इथे जातो त्यावेळी ह्या पायऱ्या उंच आहेत, दगडी पायऱ्या आहेत. त्यामुळे आपल्याला हे खूप कठीण वाटतं आणि आपल्याला असं वाटतं की नाही या पायऱ्या चढायला जमणार. पण हे वर्थ इट आहे असं मी म्हणेन आणि ह्या पायऱ्या तुम्ही चढाव्यात. कारण इथूनच खरा काय तो व्ह्यू किल्ल्याचा, समुद्राचा दिसतो. आणि अशा गोष्टींनीच आपलं साम्राज्य महाराजांनी ताब्यात ठेवलं होतं. आरमाराचे ते जनक होते. ते का होते ते अशा गोष्टींमुळेच. तर इथे महाराजांचं पाऊल आहे आणि तिथे त्यांनी असं छोटं मंदिरासारखं केलेलं आहे. तर किल्ला आम्ही 1 तासामध्ये पाहून बाहेर आलो आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. तुम्ही बघू शकता अथांग समुद्रामध्ये नजरही फिरवली तरी किती शांत वाटते. ह्या गरमीमध्ये ज्यावेळी आपण अशा निळाशार पाण्याकडे बघतो त्यावेळी खरंच खूप छान वाटतं आणि गरमी आपल्याला तेवढ्या वेळासाठी भासतसुद्धा नाही. आणि मी म्हणते तेवढ्या वेळासाठी, कारण ह्या उन्हाळ्यामध्ये असा प्रवास करणं हे खूप कठीण वाटतं आपल्याला. बोटीमध्ये बसून आम्ही पुढे निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. तर इथून तुम्ही बघू शकता महाराजांची राजकोट येथील मूर्ती दिसत आहे. तर पुढचा प्रवास किंवा पुढचं आमचं ठिकाण होतं ते म्हणजे मेढा येथील गणपती मंदिर. तर सोन्याची अशी पूर्ण ही मूर्ती आहे. किल्ल्यापासून मंदिर हे अंतर हे 5 मिनिटावरतीच आहे. म्हणजे आम्ही लगेचच इथे पोहोचलो. इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता की मंदिरातलं कार्विंग किती उत्तम प्रकारे केलेलं आहे. इथे ही जुनी विहीरसुद्धा आहे. म्हणजे जुन्या काळात अशा छोट्या छोट्या आपल्या पुरत्या विहिरी असायच्या आणि किती सुंदर वाटत आहे की गोल ही छोटीशीच विहीर. त्यानंतर हे छोटंसं मॅनमेड आय थिंक पॉन्ड आहे ज्याच्यामध्ये मला फिशेस दिसले आणि ह्याच्यात आधी कमळसुद्धा असायची. म्हणजे मी ह्या आधी जेव्हा इथे येऊन गेले त्यावेळी ह्याच्यात मी कमळ पाहिलेली आहेत. मंदिराच्या सिलिंगवरती सुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्ती कार्व केलेल्या आहेत आणि इथे आतमध्ये शूटिंग अवेलेबल होतं. फोटोजसुद्धा अवेलेबल आहेत काढले तर. पण जर तुम्हाला स्वतः म्हणजे उभं राहून जर बाप्पांसोबत फोटो काढायचा असेल तर तुम्हाला पायऱ्यांवर उभं राहून फोटो काढावा लागणार.
तिथे जवळ राहून फोटो काढता येणार नाही असं तिथल्या पुजारी काकांनी मला सांगितलं. मालवण इज माय होम टाऊन आणि मला ही सगळी ठिकाणं परिचित आहेत. रादर ह्या सगळ्या ठिकाणांना मी परिचित आहे. पण आज ब्लॉग करायचा ह्या उद्देशाने हे जे शूटिंग केलं आणि हा सगळा प्रवास मला हे पुन्हा नवीन पद्धतीने मी बघत आहे असं वाटलं. आपण रोज काहीतरी शिकत असतो, तर ब्लॉगच्या माध्यमातून आज मी ह्या गोष्टी पुन्हा बघितल्या, पुन्हा एन्जॉय केल्या तशा नव्यानेच हे आज मी शिकले. तर त्याच्यानंतर आमचं पुढचं ठिकाण होतं राजकोट. तर इथे आल्यानंतर उत्तुंग अशा मनाच्या शिवाजी महाराजांची उत्तुंग अशी मूर्ती बघितली. तर इथे आल्यानंतर आतमध्ये महादेव मंदिर आहे, त्यामुळे बाहेर चप्पल्स वगैरे काढावे लागतात आपल्याला, त्यामुळे पायाला चटके खूप बसतात. परंतु पर्यटक असल्यामुळे किंवा प्रवासाची ओढ असल्यामुळे, फिरण्याची हौस असल्यामुळे आपण हे चटके सहन करतोच. खय लिहिलेला आता ह्याच्यानंतर आम्ही मध्ये लंच ब्रेक घेतला होता, जेवायला गेलो होतो. आणि मी सजेस्ट करेन की जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहात तर फिश थाळीच प्रेफर करा, कारण ती तुम्हाला चांगल्या रीतीने मिळते. चिकन थाळी तितकी चविष्ट नाही मिळत. तर त्याच्यानंतर आम्ही लगेचच आलो रॉक गार्डन येते. तर आमचं हॉटेलसुद्धा राजकोट इथून 5 मिनिटाच्या अंतरावर होतं आणि त्या हॉटेलपासनं आम्ही 5 मिनिटाच्या अंतरावर रॉक गार्डनच्या इथे पोचलो. त्यामुळे हे सगळं एक सर्कलसारखंच होतं. आम्ही तिथल्या तिथेच फिरत होतो, त्यामुळे आमचं फिरणं खूप क्विक होत होतं. तर रॉक गार्डनमध्ये सुद्धा चार्जेस आहेत, 10 रुपीज पर पर्सन. तर त्याच्यानंतर आम्ही दुपारी आलो होतो, त्यामुळे जरा झाडाच्या सावलीत थांबलो, थोडा वेळ अंताक्षरी खेळली, गाण्यांच्या भेंड्यांनी खेळलो आणि त्यानंतर आम्ही पूर्ण गार्डन फिरलो, कारण ऊन हे प्रचंड होतं आणि समुद्राजवळ जाणं हे ह्या उन्हात शक्य नव्हतं. आणि गार्डनमध्ये अशी खूप सारी झाडं आहेत, ज्यामुळे तुम्हाला आणि बसण्यासाठी सुद्धा खूप सोय आहे. त्यामुळे तुम्ही रॉक गार्डनमध्ये तुमचा खूप चांगला असा टाईम स्पेंड करू शकता. तर मरीन ड्राईव्हच्या इथल्या कोस्टलाईनचे जे टेट्रापॉड्स फेमस आहेत, तसे टेट्रापॉड्स आपल्याला रॉक गार्डनच्या इथे सुद्धा भेटतात. ज्यावेळी आपण एक दिवसीय प्रवास करतो त्यावेळी आपल्याला अशा गार्डन्सची किंमत कळते. रॉक गार्डनला का जावं, कारण खूप जणांना असा प्रश्न येईल की 10 रुपीज पर पर्सन तिकीट आहे आणि आज जाऊन नॉर्मल असं गार्डन आहे. तर असं मी म्हणणार नाही, कारण ज्यावेळी एक दिवसीय प्रवास करतो आपल्या आयटिनरीमध्ये खूप सारी ठिकाणं असतात जी आपल्याला कवर करायची असतात आणि अशा सीझनमध्ये, समर सीझनमध्ये ज्यावेळी आपण फिरतो त्यावेळी आपल्याला अशा गार्डन्सची किंमत कळते. रॉक गार्डनमध्ये ह्यासाठी जावं की तुम्हाला थोडासा विसावा घ्यायला वेळ मिळतो, थोडी तुम्ही एनर्जी रिकूप करता आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रवासाला आपण तरतरीत असतो. तर इथे आम्ही खूप सारे पिक्चर्स क्लिक केले. महिला मंडळांनी खूप जास्त
रील्स बनवली आणि त्यानंतर आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला. तर इथून आम्ही गेलो होतो तारकर्ली बीचला. तर इथे आल्यानंतर ही अशी फॅशनेबल स्टोर्स दिसली आणि इथे यांना सगळ्यांना पाण्यात मस्ती करायची होती. तर त्यामुळे आम्ही तारकर्ली बीचला आलो होतो. तर फ्रॉम रॉक गार्डन इथलं डिस्टन्स हे मी 10 मिनटं म्हणेन होतं. आणि मी ही सगळी डिस्टन्स जी 5 मिनिट्स 10 मिनिट्स सांगत आहे ती अंदाजे सांगत आहे, मी खरंच मोजले नाही आहे. त्यामुळे कोणी ऑफेंड होऊ नये जर मी कमी जास्त काही बोलत असेल तर मी अंदाजेच सांगत आहे. आणि आम्ही ट्रॅव्हलर्सने गेलो होतो त्यामुळे त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही अंतर हे गाडीवरती सुद्धा काउंट केलं जातं. सो त्या मानाने मी अंतर सांगत आहे. तुमचं जर दुसरं व्हेकल असेल तर तुम्हाला दुसऱ्या प्रकारे डिस्टन्स वाटेल. तर तारकर्ली बीचच्या इथे आल्यानंतर रविवारची गर्दी आम्हाला समजली, कारण इथे खूप जास्त लोक होती, खूप एन्जॉय करत होती. आणि ऊन हे प्रत्येक ठिकाणी जसं होतं तसंच इथे देखील होतं. आता महिला मंडळांनी पाण्यात आणि आम्ही किनाऱ्यावरती अशी मजा केली. आता इथलं नवीन दृश्य म्हणजे चंद्र आणि सूर्य एक साथ दिसत होते. तुम्ही सुद्धा अनुभवा. आता त्यानंतर आम्ही निघालो होतो नॉन व्हेजिटेरियनसाठी हिवन असलेल्या ठिकाणी. तर पुन्हा आम्ही मालवणच्या बंदरावर आलो होतो माशांचा लिलाव बघण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी.
तर इफ तिकडे कोणतरी व्हेजिटेरियन असेल तर तुम्ही इथून व्हिडिओ स्किप करू शकता. तर लिलाव झाल्यानंतर असा सनसेट बघून आम्ही निघालो पुढे, आणि पुढे जाऊन आम्ही कुठे गेलो हे सुद्धा तुम्ही नक्की व्हिडिओ कंटिन्यू करून बघा. तर आमचं पुढचं ठिकाण होतं आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचं मंदिर. तर आंगणेवाडीला दर्शन घेऊन आम्ही आमच्या प्रवासाची सांगता केली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण कंप्लीट मालवणची आयटिनरी मी इथे सजेस्ट केली आहे आणि त्याचे व्हिज्युअलसुद्धा माझ्या पद्धतीने मी जसं रेकॉर्ड करू शकते तसे मी रेकॉर्ड केले आहेत. तर थँक्यू फॉर वॉचिंग.